देव गजानना कृपेचा सागर, करू नमस्कार त्याचे पायी. पूजन करिता संकटे नासते, करी भक्ताप्रती सुखरूप. मोदकाची आवडी उंदीर वाहन, सिंदूर वर्ण शोभत असे. नामा म्हणे ऐसा दिनांचा दयाळ, करीतो संभाळ भक्तांचा. नामदेव महाराज आपल्या अभंगातून गणरायाचं वर्णन करताना म्हणतात, कोणतेही शुभकार्य सुरू करण्याआधी विघ्नांचा नाश करणारा, विजय देणारा श्री गणेश याला प्रथम वंदन केले जाते. कारण त्याच्या स्मरणाने सर्व अडथळे दूर होतात आणि कार्य सिद्धीस मिळते. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या एक अतिशय पवित्र आणि आनंदाच्या सणाबद्दल, म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाबद्दल. मी सुभाष सुरेश आगरे. मी संतोष रघुनाथ झुले. आपल्या समंच या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. एकदा महादेव कैलाश पर्वतावर नसताना देवी पार्वती मातेला स्नानाला जायचे होते. त्यावेळी त्याने आपल्या अंगावरच्या उटणीपासून म्हणजे हळदी कुंकवाच्या लेपातून एक सुंदर बालक घडवलं. त्या बालकात त्याने प्राण फुंकले आणि त्याला दारावर पहारा द्यायला सांगितले. कुणीही आत येऊ देऊ नकोस. थोड्याच वेळात भगवान शंकर आले. गणेशाने त्यांना आई स्नान करत असल्यामुळे आत जाऊ दिले नाही. शंकराने कितीही समजावलं तरी गणेश हट्टाने दारावर उभाच राहिला. शेवटी भगवान शंकर रागावले आणि आपल्या त्रिशूलाने गणेशाचे शिर छाटले. हे पाहून माता पार्वती दुःखी झाली आणि संतापल्या. त्याने संपूर्ण सृष्टीचा संहार करण्याची तयारी केली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या त्रिदेवांनी पार्वती मातेला शांत करण्याचा प्रयत्न केला. भगवान शंकराने आपल्या गणांना आज्ञा दिली की उत्तर दिशेला जा. जो पहिला प्राणी दिसेल त्याचे शिर आण. त्यांना पहिला प्राणी हत्ती दिसला आणि त्याचे शिर आणले गेले. ते शिर गणेशाच्या धडावर लावण्यात आले आणि पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्या दिवसापासून तो बालक गजानन म्हणून ओळखला जाऊ लागला. भगवान शंकराने त्याला वर दिला, गणेश, आत्तापासून तू सर्व गणांचा अधिपती असशील. कोणतेही शुभ कार्य तुझ्या पूजेविना सुरू होणार नाही. गणेश चतुर्थी हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गणपतीच्या मूर्तीची मंत्रोपचार आणि विविध प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली जाते. दुर्वा फुले वाहिली जातात. मोदक लाडू यांचा नैवेद्य दाखवला जातो. दररोज सकाळ संध्याकाळ आरती केली जाते. भजन, कीर्तन, नाटक, व्याख्यान यांनी अख्खा महाराष्ट्र दुमदुमतो. गणपती बाप्पा आपल्या घरी 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस विराजमान असतात. काही कुटुंबात 21 दिवस तर काही कुटुंबात वर्षभर गणपती विराजमान असतात. गणेश चतुर्थी हा सण खूप प्राचीन आहे. याची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगणं कठीण आहे. परंतु 1893 मध्ये लोकमान्य बाल गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. यामागचा हेतू होता समाजात एकजुटता निर्माण करणे आणि स्वातंत्र्य आंदोलनासाठी लोकांना एकत्र आणणे. तेव्हापासून गणेशोत्सव महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये आणि आज जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 10व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला मोठ्या उत्साहात बाप्पाचे विसर्जन केले जाते. त्या दिवशी रस्त्यावर भव्य मिरवणुका, ढोल ताशांचा गजर आणि भक्तांच्या घोषणाने वातावरण दुमदुमून जाते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातो. विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाला उदक नमस्कार करून भक्त आपल्या भावनांनी ओथंबून जातात. गणपती विसर्जन केवळ एक धार्मिक परंपरा नसून त्यामागे गहन तत्वज्ञान आहे. मूर्तीचे विसर्जन हे अनित्यत्वाचे प्रतीक आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे हे यातून आपल्याला समजते. मात्र श्रद्धा, संस्कृती व जीवनमूल्ये कायम राहतात. आजच्या काळात पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून मातीच्या मूर्ती वापरणे, घरगुती कृत्रिम जलकुंडात विसर्जन करणे आणि सजावटीतून प्लास्टिक व थर्माकोल टाळणे आवश्यक आहे. ही
ही नवीन सवय समाजाला पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची दिशा दाखवते. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला नवीन आणि चांगले कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. या प्रवासात आम्हाला अधिक जोडण्यासाठी आणि आपलं जीवन प्रेरणादायी बनवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.